नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला ऋषिकेश त्या इंदोरच्या साहेबांशी फोनवर इथे बोलतोय, तर ते डील कॅन्सल करू नका म्हणून तो इथे त्यांना कन्व्हिन्स करतोय, पण ते ऐकायला तयार नाही आहेत. जानकी तेवढे तिथे पाणी घेऊन येते आणि तो पाणीसुद्धा पित नाही. रागाने भांडं जे काही आहे ते इथे आपटतो. जानकी विचारत असते की काय झालं आहे नेमकं, तर बाहेरून फोन होता आणि आता बाहेरच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत, म्हणजे शेतमालाच्या भाव एवढे वाढवून ठेवलेत सयाजीरावांनी की आता ते कोणी घ्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं इथे नुकसान होणार आहे असं तो इथे सांगतोय. माल सडून जाईल आणि सगळं आपल्यावर येईल, म्हणजे आपण जे काही आजपर्यंत कमावलेली इज्जत आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे, तो इथे धुळीला मिळेल असं तो इथे म्हणतोय. आणि सारंगने हे सगळं का केलं, त्यानं एकदा मला ते विचारायला पाहिजे होतं असं तो म्हणतो आणि इथे एकदम टेन्शन घेऊन बसतो. तर जानकी त्याला समजावते की होईल सगळं नीट, तुम्ही काळजी करू नका, आपण व्यवस्थित ह्याच्यातून मार्ग काढूया वगैरे. इथं ती समजावत असते, पण त्याचा एकदम BP वाढलेला आहे, तो खूपच चिडला आणि तो काय करायचं हे त्याला समजत नाही आहे ऋषिकेशला. कारण सयाजीराव तिकडे शेतकऱ्याच्या मालाच्या ज्या काही किमती आहेत त्या खूपच वाढवत आहेत आणि त्याच्यामुळे तो माल कोणीच घेत नाही आहे आणि असंच जर चालू राहिलं तर त्या मालाला काहीच किंमत इथे येणार नाही. हे ऋषिकेशला भीती वाटायला लागली आता की शेतकऱ्यांचा जो काही विश्वास आपण कमावलेला आहे इतके दिवसात, तो आता गमावलेला गमावणार. आणि सारंगनं केली ते केली, आजचीच मीटिंग अटेंड केली आणि मला न विचारता त्याने हे निर्णय घेतलेत असं म्हणून तो इथे सारंगच्या नावाने जोरजोरात हाका मारत खाली येतोय. भयानक चिडलेला आहे ऋषिकेश इथे आणि जानकीसुद्धा त्याच्या पाठीमागून येते. ऋषिकेश इथे सारंग सारंग असं म्हणत जोरात ओरडतच इथे खाली येतोय आणि सारंग काहीतरी बोलायला जाणार तर त्याला बोलूच देत नाही आणि मग इथे ओरडतच असतो की तू का असं वागलास, तू का मला न विचारता लिस्ट फायनल केलीस आणि मी जी लिस्ट नको म्हणून सांगितलं होतं तीच लिस्ट तू का इथे पुढे केलीस, का वागलायस तू असं म्हणून तो इथे जोरजोरात ओरडत असतो. ऋषिकेश खूपच रागात बोलतोय, सारंगला खूपच हार्श बोलतोय. सारंग बिचारा एवढंच तोंड करून इथे उभे, ते घाबरलेल्या सशासारखं कसं चेहरा असतो ना तसा इथे सारंगचा दाखवलाय. कारण त्याची चूक आहे त्याला कळतंय, पण तरीसुद्धा तो इथे की नाही दादा एकदम असा ओरडलाय म्हणून असा बेदरून गेलाय. तेवढ्यात ऐश्वर्या इथे काहीतरी बोलायला जाते की अहो ऋषिकेश भाऊजी तुम्ही असं, तर ऋषिकेश तिलाही गप्प करतो आणि म्हणतो ह्या सगळ्यामागे कोणाचं डोकं आहे ना ते मला चांगलं माहिती आहे. ऐश्वर्या तू इथे काहीही बोलू नकोस. आणि परत तो इथे सारंगच्याकडे येतो आणि म्हणतो मी तुला लिस्ट जी फायनल केली नव्हती तीच तू लिस्ट पुढे का पाठवलीस, का तू असं वागलास आणि मग कुणाला विचारून हे सगळं केलंस तू, तुझ्या या निर्णयामुळे आज तिथे बाजार समितीमध्ये काय गोंधळ उडाला आहे तुला कल्पना तरी आहे का, आणि तुला त्या क्षेत्रातली माहिती नाही आहे तर तू तसं वागायला नको पाहिजे होतास असं तो इथे सांगतोय त्याला ओरडून ओरडून. सारंग इथे गप्प असा उभा आहे, तो काहीच एकदम बोलत नाही आहे. त्याला त्याची चूक मान्य आहे. खरं आई आणि ऐश्वर्याने त्याचे एवढे कान भरलेत, आईनं म्हणण्यापेक्षा ऐश्वर्याने त्याला खूपच असं कान भरून आईनं आणि ऐश्वर्याला हे करून पुढे पाठवलं आहे सारंगला मीटिंगला, त्यामुळे तो इथे गप्प बसला आहे. आजी पण इथे ऋषिकेशला बोलायचा प्रयत्न करते की तू खूप जोरात बोलतोयस, हळू बोल असं, पण तो आजीचं सुद्धा काही ऐकत नाही आणि ऐश्वर्याला पण इथे काही बोलू देत नाही. सगळं तिच्यामुळे घडतं हे त्याला कळतंय की सयाजीरावांचं नाव त्या लिस्टमध्ये ॲड केलं हे ऐश्वर्यानेच केलं आहे आणि सारंगने ते करू दिलं आहे आणि तो न विचारता ती लिस्ट पुढे घेऊन गेलं आहे आणि त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होणार आहे किंवा जो काही मालाचं नुकसान होणार आहे त्याचं टेन्शन ऋषिकेशला इथे खूप आलं आहे. एक तो बिझनेस चांगला करत असतो, शेतकऱ्यांच्यासाठी तो काम करत असतो आणि आता त्याच कामाला लोक इथे नावं ठेवत आहेत किंवा सारंगने जी काही लिस्ट ॲड केलेली आहे, बाजार समितीची जी काही लिस्ट फायनल करून दिलेली आहे त्यामुळे त्यात सयाजी काकांचं नाव घातल्यामुळे इथे हा सगळा गोंधळ झाला आणि हा गोंधळ ऐश्वर्याने करायला लावलेला आहे. प्रेक्षकांनो, आता सारंग बदलला आहे असं तुम्हाला वाटतंय का? कारण पुढच्या काही भागांमध्ये म्हणजेच आताच्या एपिसोडमध्ये सारंग असा एकदम वेगळाच बोलताना दिसतोय बरं का. तर हा सगळा आरडाओरडा करून इकडे सुमित्राई बाहेर येतात ऐकून, जेव्हा ऋषिकेश विचारत असतो कुणी तुला परवानगी दिली हे सगळं करायची, तर ते सुमित्राई म्हणतात मी दिली त्याला परवानगी आणि माझ्या मुलाला कुणीही काहीही बोलायचं नाही, म्हणजे मला एक कळत नाही, सगळं जे कळतंय ते तुम्हा दोघांनाच कळतंय का असं म्हणून ते इथे बोलायला लागतात ऋषिकेशला आणि जानकीला. म्हणजे ऑफिसमध्ये तुला विचारून सगळं करायचं आणि घरात जानकीला विचारून करायचं आणि आई मात्र म्हणजेच आजी मात्र इकडे सुमित्राईंकडे आता बघतच राहिल्यात बरं का. ऐश्वर्याने तेवढ्यात आजीला खुणावलंय की हे सगळं मी केलं असं म्हणून, तरी जानकी इथे समजावायचा प्रयत्न करत असते की आई तुम्ही आधी ऐकून
तरी घ्या, नेमकं काय झालं आहे ते. तर इथे त्या ऐकतच नाही. त्या म्हणतात हा गेला चिडून, ऋषिकेश चिडून देवळात निघून गेला, फोन उचलत नव्हता, बाजार समितीची मीटिंग होणं गरजेचं होतं आणि म्हणून मी आणि ऐश्वर्याने त्याला सपोर्ट केला, त्याला पाठिंबा दिला सारंगला आणि म्हणून तो इथे मीटिंगला गेला. तो पुढे जात असलेला तुम्हाला बघवत नाही आहे का असं वगैरे आई इथे विचारतात. तरी जानकी त्यांना समजावायचा प्रयत्न करत असते की तसं नाही आहे, ती लिस्ट ॲड केल्यामुळे किंवा मीटिंग त्यांनी केली ह्याचा आम्हाला राग नाही आहे, पण चुकीची माहिती तिथं गेली आहे त्यामुळे हे सगळा गोंधळ झाला आहे असं म्हणून जानकी सांगायचा प्रयत्न करत असते. ऋषिकेश सांगायचा प्रयत्न करत असतो पण कोणीही ऐकून घेत नाही. आणि इकडे सुमित्राई पण चिडल्या आहेत ऋषिकेशवर की तुम्ही माझ्या मुलाला असं बोलायचं नाही. त्यानं पुढं जाऊन आज मीटिंग घेतली, पुढं जाऊन तो गेला मीटिंगला, बोलला, तिथे जे काही असेल ते त्यानं इथे काम केलं आहे असं म्हणून त्याचं कौतुकच करत असतात की आम्ही पाठिंबा दिला त्याला, माझ्या मुलाला कोणीही काही बोलायचं नाही. तरी इथे ऋषिकेश सांगत असतो की शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्याचं काय. तर सुमित्राई म्हणतात जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल ना ते इथे मी भरून देईन, पण आज त्याला कोणीही काहीही बोलायचं नाही, माझ्या मुलाला काहीही बोलायचं नाही. चल सारंग असं म्हणतात आणि त्या सारंगचा इथे हात धरून इथे त्याला घेऊन जातात. आणि ऋषिकेश आता इथे असा टेन्शनमध्ये आला आहे की आई पण असं वागली, सारंग असं वागला आहे आणि जानकीला मात्र आता कळत नाही की नेमकं कसं वागायचं. या जानकीनं ना लवकरात लवकर त्या ऐश्वर्याला असं 60% मारलं पाहिजे आणि चांगली उतरवली पाहिजे तिची. पण ही तर बघतच बसली. आता चॅलेंजचे दिवस पण संपलेत बरं का प्रेक्षकांना. आता बघूया पुढे काय होतंय ते, कारण त्यात ह्या चॅलेंजमध्ये ह्या शेतकऱ्यांचं नवीनच टेन्शन. म्हणजे आता चॅलेंज बाजूला राहील म्हणजे खरंच ऐश्वर्या जिंकेल असं वाटायला लागले. मालिका कधी फिरेल सांगता येत नाही आहे. बघूया आता पुढे काय होते ते. तर आजी आणि ऐश्वर्या मात्र इथे हसत बसले आहेत आणि त्यांचा हसणाराचा आवाज जो काही आहे तो जानकीनं ऐकला आहे. आणि लगेच आजीला ऐश्वर्या म्हणते की आजी चला तुम्हाला मला काहीतरी सांगायचं असं म्हणून इथे ऐश्वर्या आजीला इथे घेऊन जाते. ऐश्वर्याचा हाही डाव इथे सक्सेसफुल झाला आहे बरं का. जानकी आणि ऋषिकेश दोघंच इथे उरलेत आणि जानकी म्हणते की तुम्ही एवढा जोरात सारंगला ओरडायला नको पाहिजे होतं. सारंग भाऊजी गप्प बसलेत, ते काही ते बोलले नाही आहेत हे दिसतंय, पण तुम्ही जोरजोरात ओरडलाय, तुम्ही बोललाय, तुम्ही रागावलाय, हे गोष्ट मात्र आता इथे सगळ्यांच्या नजरेत भरली आहे. हे सगळं हायलाईट झालेलं आहे इथे आणि आता त्यांचे कान कुणीतरी भरलेत. हे कुणी भरलेत आपल्याला माहिती आहे. आणि आता ऐश्वर्या जर ह्या घराला जे छताला छत म्हणाली तर ते छत आणि छताला पाणी म्हणाली तर ते पाणी, वारे आता उलट्या बाजूनं व्हायला लागलेत असं म्हणून इथे जानकी सांगते. आणि ऋषिकेश म्हणतो की मी तिथं ऑफिसमध्ये जाऊन बघतो की काय झाले ते. तर सारंग बिचारा इथे रूममध्ये रेकटाच रडत बसलाय आणि ते दादा जे काही बोललाय ते सगळं बोलणं त्याला इथे आठवतं आहे. आणि आता ऐश्वर्या आली आणि ऐश्वर्या काय म्हणते बघा प्रेक्षकांनो इथे की आता माझं हे जे काही प्यादं आहे सारंग नावाचं त्याचा वापर मी कसा करते बघाच तुम्ही. आता मी त्याला असं बोलीन की तुम्ही बघतच राहायला पाहिजे आणि आजपासून बदललेला नवीन सारंग इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे जानकी वहिनी असं ती इथे म्हणते. आणि त्याच्या गालाला येऊन हात लावते आणि गालाला हात लावल्यानंतर दादा मी असं म्हणतो एकदम सारंग. आणि लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्हाला वाटत होतं ना दादा आला इथे तुमची बाजू घ्यायला, तुम्हाला समजवायला, पण तसं काही होणार नाही आहे, तुमचा दादा नाही आलेला इथे. आणि सारंग काय हे दादा ऋषिकेश आता तुम्हाला कसे ओरडत होते. तर इथे सुद्धा सारंग ऋषिकेशचीच बाजू घेतोय बरं का सुरुवातीला की दादा असं मुद्दामून नाही ओरडला, माझी चूक होती ती मला मान्य आहे. आणि लगेच आता इथे ऐश्वर्या पेटते कारण सयाजीरावांचं नाव तिनंच ॲड केलं आहे नाही का इथे. त्यामुळे ती म्हणते दादाची चूक, तुमची चूक काय म्हणून तुम्ही काय म्हणताय, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहायला पाहिजे. मला एक सांगा इतक्या वर्षात म्हणजे लग्न झाल्यानंतर आज पहिल्यांदा ऋषिकेश आता तुम्हाला असं बोललेत. जरा डोळ्यात 2 टिप्प काढली की सारंग आमचा बोलला, तर त्यामुळे तिनं तिचं शस्त्र वापरलेलं आहे. ऋषिकेश दादा आज तुम्हाला इतक्यांदा असं बोललेत, खूप जोरजोरात ते तुमच्यावर ओरडत होते, मला सांगा मला कसं वाटलं असेल ते तुमच्यावर ओरडत होते म्हणून. तुमची चूक आहे का ह्याच्यात, तुम्ही फक्त कंपनीचा विचार करून पुढे गेला होतात ना. आणि कसं बोलत होते ते, आणि आज ते सांगतील तसंच तुम्ही आजपर्यंत वागत आलाय ना. आणि तुम्ही आज तुमच्या मतानं उभं राहिलात, तुम्हाला काही किंमत नाही आहे का असं म्हणून ती एकदम बोलते. मला सांगा ओवी समोर जानकी वहिनींना कोणी ओरडलं तर तुम्हाला ते आवडेल का, तर नाही ना. तर तसंच आहे, आज तुम्ही एकटे आहात, उद्या आपल्याला मुलं होतील,
लगेच म्हणतील होतील ना. मग सारंग लगेच हो म्हणतो. उद्या आपल्याला मुलं होतील, त्यांच्यासमोर तुम्हाला असं कुणी बोललेलं मला आवडणार नाही. तुम्हाला तरी ते चालेल का? आता डोळे पुसा आणि तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. जे काही तुम्ही निर्णय घेतलाय तो शेतकऱ्यांच्या हितासाठीच घेतलाय ना. तुम्हाला पण कळतं ना त्यातलं, तर तुम्ही त्या निर्णयावर ठाम राहा. असं एकदम ती इथे सारंगला भरवते, डोळ्यात पाणी बिणी आणते, गालाला बिलाला हात लावते, वचन घेते आणि सारंग आपला भुललाय. प्रेक्षकांनो, सारंग असा एक व्यक्ती दाखवला आहे की मला खरंच अजब वाटतं कधी कधी त्याचं. आणि तिकडे सुमित्राई आणि सारंग ह्या दोघं जण ना ऐश्वर्याचं सतत ऐकतायत. म्हणजे लगेच ती बोलली की लगेच हो म्हणायचं. सारंगचं एक समजू शकते मी की बायको आहे म्हणून त्याला वाटतंय, पण आता मला तरी काय वाटतं माहिती आहे का प्रेक्षकांनो, उद्याच्या किंवा येणाऱ्या भागांमध्ये ऐश्वर्याला वेगळं पाडण्यासाठी किंवा ऐश्वर्याचे खरे डाव ह्या सारंगला कळतील आणि सारंग जानकीची मदत करेल आणि ऐश्वर्याला तोंडावर पाडेल. असं काहीतरी होईल का? किंवा सारंग डोकं चालवेल का आपलं आणि विचार करेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर आता इथे ऐश्वर्याने सारंगकडनं वचन घेतलं आहे की आता तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहणार आहात आणि आजपासून बदललेला सारंग बघायला मिळेल. आणि हे सगळं जानकी आली आहे तेवढ्यात हाक मारायला. लगेच ऐश्वर्या विचारते आता काय आहे तुमचं? तर ऐश्वर्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जानकी ते म्हणते की मला सारंग भाऊजी तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मुद्दामून ऐश्वर्या जानकीसमोर सारंगच्या गालाला हात लावते आणि म्हणते आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश, तुम्ही बदललेला सारंग बघाच कसं काम करतोय ते, माझं प्यादं कसं काम करतोय ते. तर इकडे ऋषिकेश आलाय सयाजीरावांच्या ऑफिसमध्ये, म्हणजे बाजार समितीच्या ऑफिसमध्ये. सयाजीराव खुर्चीवर बसलेत, बाकीचे शेतकरी सगळे बाहेर आहेत आणि ऋषिकेश इथे पण खूपच चिडलाय आणि तुम्ही का केलं तसं म्हणून इथे विचारतोय. तर सयाजीराव मगरूरपणे बसलेले त्यात उत्तरं देत आहेत की मी किमती वाढवून ठेवल्या शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठीच, पण इकडे बाकीचे शेतकरी सगळे ऋषिकेशची मजा घेत आहेत बरं का. जे ऋषिकेश त्यांच्यासाठी काम करतोय तर इथे त्यांचा चेहरा बघा कसा झालाय, म्हणजे कसे त्याची मजा घेत आहेत ते शेतकरी. ऋषिकेश इथे सयाजीरावांना म्हणत असतो की तुम्ही मालाच्या किमती एवढ्या का वाढवून ठेवल्या आहेत. सयाजीराव इथे मगरूरपणे म्हणतात की मी मालाच्या किमती वाढवल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे, त्यामुळं त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी मी घेतो. ऋषिकेश म्हणतो अहो तुम्ही मालाच्या किमती वाढवल्यात पण तो माल घ्यायला लोक असली पाहिजेत ना. जेवढा तुम्ही किमती वाढवून ठेवल्यात तेवढ्या किमतीला लोक माल विकत घेणार नाहीत शेतकऱ्यांचा. तुम्ही असं हे सगळं मुद्दामून का केलं? ह्या दोघांचं बोलणं चालू आहे. एकीकडे दुःखी असलेले शेतकरी आहेत आणि दुसरीकडे मजा घेणारे शेतकरी आहेत, एकमेकांना धीर द्यायचं नाटक करतायत. सयाजीराव इथे म्हणतात मी माझे बायर्स इथे उभे करीन, त्यामुळे शेतकऱ्यांचं मालाची काळजी करायची नाही. ऋषिकेश इथे म्हणतोय अहो पण जुन्यांना तोडून नव्यांना संधी का द्यायची तुम्हाला, आणि तुम्ही का मुद्दामून ह्या मालाच्या किमती अशा वाढवून ठेवल्या आहेत? मला कळत नाही का तुम्ही हे सगळं का करताय ते वगैरे. तर इथे सयाजीराव पण चिडून म्हणतात की बघ तुझं काय होतंय ते वगैरे असं म्हणतात इथे की मी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठीच निर्णय घेतलेत वगैरे असं ते म्हणतात. पण इकडे ऋषिकेश म्हणतो शेतकऱ्यांच्या जीवाशी शेतकऱ्यांच्या मालाशी मी तुम्हाला खेळू देणार नाही, कारण मी सुद्धा ऋषिकेश नानासाहेब रणदिवे असं म्हणतो आणि इकडे निघून जातो चिडून परत घरामध्ये. आणि ते गेल्यानंतर सयाजीराव इथे हसत बसलेत. आता बघ तुझी कशी मजा होते ते वगैरे असं म्हणतात. तो मॅनेजर इथे हाक मारायचा प्रयत्न करत असतो ऋषिकेशला, पण तो ऋषिकेश ऐकत नाही. तर इकडे प्रेक्षकांनो आता बघा सारंग आणि जानकी दोघं जण बोलत बसलेत. जानकी त्याला म्हणतीये की ऋषिकेश तुमच्यावर ओरडायला नको होते एवढ्या जोरजोरात मोठ्याने आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागते, पण ते का बोलले, काय झालंय ह्याचा तुम्ही विचार केलाय का? तुम्ही मीटिंग अटेंड केली ह्याबद्दल राग नाही आहे, पण तुम्ही त्या लिस्टमध्ये नाव ॲड केलंय सयाजी काकांचं आणि ते कुणाच्या सांगण्यावरून केलंय असं एकदम म्हटल्यावर सारंग इथे चिडतो आणि म्हणतो कुणाच्या सांगण्यावरून म्हणजे मला माझं काही मत नाही आहे का? असं एकदम तो असा पालटूनच बोलायला लागलाय बरं काही ते. आणि जानकी जेव्हा त्याला समजवायला इथे हात लावते, त्याच्या हातावर हात ठेवते की माफ करा वगैरे सांगायला, तर सारंग तो हात झिडकारून टाकतो. आणि इथून पुढे आता सारंग बदललाय बरं का. तो ऐश्वर्याच्या तालानुसार इथे वागतोय आणि बोलताना म्हणतोय इथे की माझ्या उद्या मुलांसमोर दादाने मला असं ओरडलेलं मला चालणार नाही आहे आणि जे काही मी केलंय ते मी केलंय, मला कोणी काही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे मी काय कानफाटे आहे का? म्हणजे कोणीतरी येऊन मला सांगावं आणि हे मी करावं? म्हणजे आजपर्यंत मी तुमचंच ऐकत होतो, तुम्हीच म्हणत होता सारंग हे करू नको
सारंग ते करू नकोस. आणि तसंच मी वागत होतो आणि आता मी माझ्या ह्याच्यावर उभा राहिलो. तर जानकी ते हर्ट होते आणि म्हणते की तुम्ही आजपर्यंत माझ्याशी असं कधीच बोलला नव्हतात आणि तुम्ही आता बदललात आणि आता आपण बोलू शकत नाही ह्या गोष्टींवर असं वगैरे ती म्हणते. खूपच इथे ती हर्ट झाली कारण सारंग तिला खूपच म्हणजे रूढ बोलल्यासारखा बोलला आहे. आणि कदाचित तो म्हणतो की तुम्ही सांगाल तसंच मी करत होतो आजपर्यंत आणि आज मी माझ्या ह्याच्यावर उभा राहिलो तर तुम्हाला इथे त्रास होतोय त्याचा, असं म्हटल्यानंतर जानकी इथे शॉक झाली आणि म्हणते की इथून पुढे, सारंग म्हणतो की इथून पुढे या विषयावर बोलायचं नाही. मलासुद्धा कंपनीचं हित कळतं, मलासुद्धा शेतकऱ्यांचं हित कळतं आणि सयाजी काकांचं नाव त्या लिस्टमध्ये मीच ॲड केलं आहे आणि मला इथे या विषयावर बोलायचं नाही असं म्हणतो सारंग. जानकी इथे हर्ट होते आणि म्हणते की आता तुमच्याशी काहीच बोलू शकत नाही कारण तुम्ही आजपर्यंत माझ्याशी या टोनमध्ये किंवा असं तुम्ही कधीच बोलला नव्हतात. तर आता ऐश्वर्याचा डाव हा सक्सेसफुल झाला आहे की सारंग कसा बोलला आहे जानकीशी ते आपण बघितलं आहे. आता सारंग पण चिडून निघून गेला आहे जानकीवर. आता बघूया पुढे काय होतं आहे ते. तर जानकी इथे विचार करते 2 मिनटासाठी की सारंग असे का बोलले असतील. तेवढ्यात तिच्या पायाशी इथे चांदीचं मडकं टाईप असं घंगाळ टाईप ना पायाशी कळशी आहे छोटी, ती अशी पायाशी आलेली आहे. आणि मग इकडे ती पाटणा ऐश्वर्या येते आणि म्हणते गडगडलं ग तुझी माणसं सगळी गडगडली असं वगैरे ती इथे म्हणते. आणि बघ मी कसा वाटला, मी तयार केलेला सारंग असं म्हटल्यानंतर जानकी ऐश्वर्याकडे बघत राहिली. ऋषिकेश आलाय जानकी देवघरात असताना आणि तो म्हणतो की परिस्थिती वाईट होत चालली आहे. आणि इकडे ऐश्वर्या सयाजीरावांना सांगते की अजून ही जी काही आग लागली ना तुम्ही भडकवा ही आग आणि त्यांची अशी वाईट अवस्था करा. तर सयाजीराव पण इथे म्हणतात अडकित्यात सुपारी अडकते तशी ह्याची अवस्था झाली आहे. आणि प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये शेतकरी आलेत. ऋषिकेश रणदिवे हाय हाय करत आणि त्याच्या तोंडाला काळं फासायला जात आहेत. तर जानकी इथे आडवी येते. बघूया आता उद्याच्या भागात पुढे काय होतंय ते. निदान हा सगळा प्रकार बघून तरी सारंगला आपली चूक कळेल आणि तो परत पुन्हा ऋषिकेश जानकीच्या बरोबरीनं उभा राहील. नेमकं काय होईल हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.